नमस्कार. सकाळची शांत वेळ आणि आपल्या बागेत सुरू झालेला आहे मेहनतीचा एक नवा दिवस. आज आहे पपई काढणीचा दिवस. महिन्याच्या झोपणीनंतर झाडावर डोलणारी प्रत्येक पिकलेली पपई आज अलगद उतरली जाते आणि ही फळ नाही तर ही शेतकऱ्याची संयम आणि कष्टाची कहाणी आहे. एक एक पपई झाडावरून काढली जाते आणि जमिनीवर नीट गोळा करून त्याची व्यवस्थित पॅकिंग केली जाते. प्रत्येक पपई काळजीपूर्वक पॅकिंग करून पाटीत भरून ही पुढं काटा करण्यासाठी कारण ही एक पाहुणा आहे जी प्रवासाला निघाली आहे. शेतातून बाजारापर्यंत निघालेला प्रवास हा सुरक्षित व्हावा यासाठी पॅकिंग व्यवस्थित केली जाते. आता पॅकिंग केलेला माल हा पूर्णपणे वजनावरती ठेवून वजन काटा घेतला जातो. आता गाडीत भरलेला माल प्रत्येक व्यवस्थित ठेवून दिला जातो. प्रत्येक फळ हे काट्यावर ठेवून वजन घेऊन गाडीत व्यवस्थित ठेवले जाते आणि आपल्याला काटा पेमेंट मिळतं. इथेच ठरतो आजच्या मेहनतीचा आकडा. वजन घेतलं जातं आणि पूर्ण आजच्या दिवसाची कहाणी इथे संपते. शेती ही एक व्यवसाय नाही तर हे एक भावना आहे. अस्सल शेती जीवनासाठीचे क्षण आपल्या चॅनलला पाहायला मिळतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा. धन्यवाद. भरलेली गाडी हीच आपली कष्टाची कहाणी सांगून जाते. म्हणूनच शेवटी एवढेच सांगेन, शेती म्हणजे फक्त काम नाही तर जिद्द, संयम आणि आत्मविश्वासाचा प्रवास आहे. तो जिंकल्याशिवाय राहणार नाही. तर पपई कोणाकोणाला आवडते ते कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा. थँक्यू. ती आहे फळमाशी. ती अशी डंक मारते आणि तिथं पपई खराब होते. तर डंक माशीसाठी आपण सापळे तयार केलेत, तरीही सापळा दोरा आहेच.